बोला लवजी बोला. इथून इकडे 90 आणि ह्या सेंटर पासून इकडे 90. नाही ते पॉइंट तिथला का कशाचं त्याचं ते सेंटर असेल ना. काय केलं त्यांनी मग अशी ते अधिकारी आले का? हे जे आहे का डेट सेंटर तिथून इकडे बरोबर ते दोन्ही इकडून तिकडे तिथून पकडलं तरी येतं. बरं हो ना. तर मग मी सध्या टाकरवनला हो. मला अजून 1 तास लागते इथं 2-3 पंचनामे आहे. आजच्या तारखेत जर झालं तर ठीक, नाहीतर मी आता 4-5 दिवसासाठी सुट्टीला चाललेलो हा. टाकरवनमध्ये इथं येऊन काय करतं सिस्टम आता सगळं तिथे आहे ना मित्रा. हां हो. तर मी 3-4 वाजेपर्यंत येतो. तर 4 वाजता मला फोन लावतो. ठीक आहे. ओके ओके. जिकडनं चाऱ्या आहेत का तिकडनं 90 फूट आहे. तिकडनं चाऱ्या नाहीत तिकडनं 7 मीटर आहे. तिकडून 90 मीटर असेल तिकडनं 7 मीटर असेल. त्यांना कन्फर्म करून विचारा. कन्फर्म करू शक्यतो 100% 7 मीटरच आहे. कारण कोणी चारीच नाही. तक्रार काय नेमकं यांची तक्रार आहे. आता इथून मुरुम गेला यांचा मुरुम गेला यांची मुरुम तक्रार यांचं त्यांचं शेत आहे असं त्याचं म्हणणं. समजा जर हे जर इरिगेशन विभागाचं इरिगेशन विभागाच्या ताब्यात जर येत असेल स्पॉट येत असेल आणि तसं लिहून पंचनामा करून तुम्हाला मग सुनावणी द्यावं लागेल. आता नेमकं हे उत्खनन आता हे काय झालं माहिती आहे का. आता हे आंध्रमध्ये सब डिव्हिजन 4 हे कंस्ट्रक्शन चालू आहे. सब डिव्हिजन 10 परभणी त्यांच्या आता ते विषय नाही. फक्त जमीन तुमची कुठपर्यंत आहे हे जर क्लिअर झालं. सरासरी बघा गेल्या वेळेस आपण हे केलं तर पलीकडून इकडून 70 मीटर आणि तिकडून 70 मीटर असं सांगितलं होतं आपल्याला. आपण गेल्या वेळेस नव्हतं हे केलं. कसं आहे माहिती आहे का ते कन्फर्म करून घ्या ना नाही नाही एक आता कन्फर्म करायला काय माहिती आहे का असेल ना तुमचा आपल्या चाऱ्याचा कालवा कोणत्या बाजूने चाऱ्याचा कालवा कोणत्या बाजूने चाऱ्याला एसआर साईडला आहे. एसआर साईडला आहे. इकडनं कमी आहे. हां तर मी बी चौकशी केली याची. बरं इकडनं 60 मीटर आहे तिकडनं 90 मीटर आहे. आहे का लिखी आपल्याकडे काही. तुम्हाला बोलले तुम्ही दाखवा ना. मग तुम्ही सांगायला अंदाजे आम्ही अंदाज सांगाल म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का. फक्त भदे साहेबांनी फोन केला म्हणून आहे. माझं चाऱ्याकडे तुम्ही चला मला कोणत्या चाऱ्याला कोणतं किती दाखवतो मी तुम्हाला लगेच माझ्याकडे. त्यांच्या अंडरमध्ये येतं त्यांना बोलून घ्या. या माहिती कोण आहेत नंबर आहे का कोणाचं आहे का ते कॉल घेतला नाही त्यांनी. कॉल घेतला ते सांगतील कधी येतील. त्यांचं पूर्ण करून देऊ त्यांना. याचा आवड निघते. आवड काढा. आवडला सगळं असते का नाही. तुम्ही मूळ मालक येत नाही याचे. तुम्ही आवड काढून घ्या ना. आवड काढला तर तुम्ही सगळंच काढायचं. आवडच काय सगळं एक नंतर काढायचं. ती आवड वेगळं असतं. हे आवड वेगळं म्हणायला तुम्ही म्हणाला तुमचे नेते म्हणायला तर आम्ही म्हणतो आवड ती नक्कलचं नाव आहे. आवड तुम्ही एकमत करा. तसे 274 मधले बऱ्याचशे कर्जपत्र आलेले आहेत आपल्याला. म्हणजे येणार आहेत आपल्याला. बऱ्याचशा लोकांच्या जमिनी कमी होणार आहेत. कमी जास्त पत्र भरपूर आहेत. भरपूर आहे. चालू आहे ते प्रोसेस. कमीच केलेलं नाही. आमच्या ते कॅनॉलचे ते जमिनीच कमी नाही झालेले आहेत. त्याचे मूळ मालकच आम्ही आहेत. अजून इरिगेशन सुद्धा नाही. हा ना ते बरोबर आहे. कारण जी तक्रार आहे ते इरिगेशनवाली जरी म्हणले आमची इथपर्यंत जागा आहे मला प्रूफ दाखवा आणि मग इरिगेशनमध्ये लावा. नाही तर माझी 7-12 मध्ये जमीन आहे का ती कमी झालेली आहे का. मग इथून एक कॅनल सुद्धा माझ्या 7-12 मध्येच आहे. इरिगेशनचा काही संबंध येत नाही. कारण जमिनी कमी झालेल्या नाहीत. आम्ही तक्रार करायला का एवढी हे आहेत का पागल आहेत का. नाही हुशार थोडंफार काहीतरी शिकले ना. वा वा. त्या पद्धतीने केलेली आहे ती. इरिगेशन जरी म्हणलं आमची इथं तुम्ही मला प्रूफ दाखवा. ज्या आधारे आम्ही तक्रार केली का ती फुल प्रूफच करून केली ना. बरं बरं काय हरकत नाही. तुम्ही त्यासाठी सगळ्या शेतकऱ्याचं तसंच आहे. इरिगेशन कसं हद्द कशी दाखवेल. इरिगेशनचे हात काय दाखवेल कशी काय. सातबारा अंदर जाय बरं घरून घेऊन सांग बरं. जाय ना तुझ्या गाडी